नमस्कार. मी डॉक्टर सतीश, पूर्वगामी महाराष्ट्राच्या विचारमंचावरून साहित्य सौंदर्याच्या प्रवासात आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज 8 मार्च जागतिक महिला दिन. स्त्रियांचं महत्त्व. एकूण या पृथ्वीतलावर जर बघितलं तर 2च जाती आहेत, एक स्त्री आणि दुसरी पुरुष, नर किंवा मादी. आणि दोन्हीचंही या सृष्टीवर तेवढंच महत्त्वाचं स्थान आहे. त्या अनुषंगानं स्त्रियांनी भूतकाळामध्ये बऱ्याच गोष्टी सहन केल्या. पुरुषप्रधान संस्कृतीने त्यांच्यावर त्या लादल्या होत्या. जसं जसं मानवी टप्पा विकासाकडे आला तसे तसे ते बंधनं शिथिल होत गेले आणि त्या अनुषंगाने त्यांच्या त्या बंधनाला दूर करण्यासाठी अनेक सामाजिक चळवळींनी, विचारवंतांनी काम केलं. त्याच अनुषंगानं हा जागतिक महिला दिवस आजचा 8 मार्च. स्त्रियांचं महत्त्व, आईचं महत्त्व, बहिणीचं महत्त्व किंवा एकूण स्त्रीचं जीवनातील महत्त्व या अनुषंगानं आहे. आणि म्हणून त्यांचा तो सन्मान व्हावा, त्यांच्या कष्टाचं विचार व्हावा या अनुषंगाने जागतिक पातळीवर जागतिक महिला दिवस म्हणून 8 मार्च साजरा केला जातो. त्या अनुषंगानं आपण साहित्य सौंदर्याच्या प्रवासामध्ये लेख सासरी नांदताना ही कविता बघणार आहोत. आज किती विकसित जग झालं असलं तरी भारतीय संस्कृती आणि भारतीय जीवनामध्ये म्हणावं तेवढं स्त्रियांच्या स्थानबद्दल, त्यांच्या जीवनाबद्दल फारसे बदल झाले नाहीत. जे बदल झाले, जे लोक शिकून शहाणे झाले, त्याही लोकांनी त्या गोष्टी बरोबरीनं मानण्याला तयार नाहीत. आणि म्हणूनच त्या अनुषंगाने असणारी ही कविता स्त्रियांचं महत्त्व सांगणारी, रीतिरिवाज आणि या रीतिरिवाजाच्या जोखडातून स्त्री आपलं जीवन कसं जगते आणि प्रत्येक पुढच्या येणाऱ्या पिढीला जतन करण्याचं, आबाद करण्याचं काम कसे करते, या सर्व गोष्टी आपल्याला या कवितेमधून जाणवतात. आणि म्हणूनच आज या साहित्य सौंदर्याच्या प्रवासामध्ये आपण स्त्री दिनाच्या निमित्ताने, जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने लेख सासरी नांदताना ही कविता बघणार आहोत. सरल बालपण. सरल बालपण कशी मनाला पडे भूल. सरल बालपण कशी मनाला पडे भूल, लेक वयात येता पडे अंगावर संसाराची झूल. लेक वयात येता पडे अंगावर संसाराची झूल. सरल बालपण कशी मनाला पडे भूल. सरल बालपण कशी मनाला पडे भूल, लेक वयात येता पडे अंगावर संसाराची झूल. लेक वयात येता पडे अंगावर संसाराची झूल. कोण्या काळाचा रिवाज सांगे जीवनाचं हित. कोण्या काळाचा रिवाज सांगे जीवनात हित, नवी चूल मांडताना कधी चुकत गणित. नवी चूल मांडताना कधी चुकत गणित. कोण्या काळाचा रिवाज सांगे जीवनाचं हित, नवी चूल मांडताना कधी चुकत गणित. नवी चूल मांडताना कधी चुकत गणित. जीवनाची आबोल कहाणी मनी उमलावं फुल. जीवनाची आबोल कहाणी मनी उमलावं फुल, नातं रक्ताचं नसताना कशी पडावी भूल. नातं रक्ताचं नसताना कशी पडावी भूल. जीवनाची आबोल कहाणी मनी उमलावं फुल. जीवनाची आबोल कहाणी मनी उमलावं फुल, नातं रक्ताचं नसताना कशी पडावी भूल. नातं रक्ताचं नसताना कशी पडावी भूल. अंगणातील पाऊल खुणा उद्या जाणार उन्हात. अंगणातील पाऊल खुणा उद्या जाणार उन्हात, लेक सासरी नांदताना कशी जपावी उरात. लेक सासरी नांदताना कशी जपावी उरात. अंगणातील पाऊल खुणा उद्या जाणार उन्हात, लेक सासरी नांदताना कशी जपावी उरात. लेक सासरी नांदताना कशी जपावी उरात. चुकलेल्या पावलांना
चुकलेल्या पावलांना मिळेल का सुख, चुकलेल्या पावलांना मिळेल का सुख, परतीच्या वाटेवरचा प्रवास किती जीवनात दुःख, पृथ्वीच्या वाटेवरचा प्रवास किती जीवनात दुःख. चुकलेल्या पावलांना मिळेल का सुख, चुकलेल्या पावलांना मिळेल का सुख, परतीच्या वाटेवरचा प्रवास किती जीवनाचं दुःख, परतीच्या वाटेवरचा प्रवास किती जीवनात दुःख. कोण्या काळाचा पायंडा आज आहे प्रत्येक घरात, कोण्या काळाचा पायंडा आज आहे प्रत्येक घरात, लेक सासरी धाडताना बाप बुडे कर जातं, लेक सासरी धाडताना बाप बुडे कर जातं. कोण्या काळाचा पायंडा आज आहे प्रत्येक घरात, कोण्या काळाचा पायंडा आज आहे प्रत्येक घरात, लेक सासरी धाडताना बाप बुडे कर जातं, लेक सासरी धाडताना बाप बुडे कर जातं. माय लेकीच्या मनातील अशी आबोल कहाणी, माय लेकीच्या मनातील अशी आबोल कहाणी, लेक सासरी नांदते तरी गाते माहेराची गाणी, लेक सासरी नांदते तरी गाते माहेराची गाणी. माय लेकीच्या मनात अशी आबोल कहाणी, माय लेकीच्या मनात अशी आबोल कहाणी, लेक सासरी नांदते तरी गाते माहेराची गाणी, लेक सासरी नांदते तरी गाते माहेराची गाणी. माहेराच्या सासराचा दुवा, माहेर सासरचा दुवा सुख दुःखाचा वाद, माहेर सासरचा दुवा सुख दुःखाचा वाद, स्त्री सासरी नांदते करते पुढच्या पिढ्यांना आबाद, स्त्री सासरी नांदते करते पुढच्या पिढ्यांना आबाद. माहेर सासरचा दुवा सुख दुःखाचा वाद, माहेर सासरचा दुवा सुख दुःखाचा वाद, स्त्री सासरी नांदते करते पुढच्या पिढ्यांना आबाद, स्त्री सासरी नांदते करते पुढच्या पिढ्यांना आबाद, करते पुढच्या पिढ्यांना आबाद. एकूण स्त्री आणि स्त्रियांचं जीवन या 21व्या शतकामध्ये त्यांच्यावर ज्या जुन्या काळातील अनेक बंधनं, रीतिरिवाज आणि पायंडे होते, हे सर्व दूर करण्याचं काम चळवळीने विचारवंतांनी केलं आहे. आणि स्त्रियांचं जीवन आता जुन्या बंधनात अडकलेलं नसून स्त्री आता जग जिंकायला निघालेली आहे, ती कवटाळायला निघालेली आहे. आणि म्हणून त्या अनुषंगानं स्त्रियांचा महिमा, स्त्रियांचं महत्त्व आणि स्त्री जीवनाचं, पुरुषांच्या जीवनातलं महत्त्व आणि ती कितीतरी पिढ्यासंगत ती दुवा जुळवते. आणि म्हणूनच शेवटी या कवितेच्या ओळी परत मला सांगायच्या वाटतात की माहेर सासरचा दुवा सुख दुःखाचा वाद, माहेर सासरचा दुवा सुख दुःखाचा वाद, स्त्री सासरती नांदते करते पुढच्या पिढ्यांना आबाद, स्त्री सासरी नांदते करते पुढच्या पिढ्यांना आबाद. या अनुषंगानं स्त्री आणि आई, बहीण, माता, पत्नी हे सर्व कुटुंबाचा भार वाहते, पुढच्या अनेक पिढ्यासंगत दुवा जुळवते आणि पुढच्या पिढ्यांना, येणाऱ्या पिढ्यांना आबाद करते, आनंदी करते, सुख देते. याच अनुषंगानं हा विचार, लेक सासरी नांदणारी ही कविता आणि या कवितेतून येणारा विचार, स्त्रियांचं महत्त्व आपण अनेक लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करू, स्त्रियांचं महत्त्व लोकांना समजून सांगण्याचं काम करू. आणि जागतिक दिनादिवशी स्त्रियांच्या एकूण या कर्तृत्वाला, त्यांच्या मातृत्वाला लाख लाख हार्दिक शुभेच्छा. या अनुषंगाने हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू. थांबतो मी. धन्यवाद.